महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांसाठी 5% आरक्षण कोटा रद्द करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयाची व्यापक चर्चा होत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा मुंबई दौरा. पंतप्रधान मोदींसह भारत फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मॅक्रॉन यांनी मरीन ड्राईव्हवर जॉगिंग करून लोकांना आश्चर्यचकित केले. दोन्ही नेत्यांनी संबंध मजबूत करण्यावर भर दिला. वाहतुकीवर मोठा परिणाम. मॅक्रॉन मोदी कार्यक्रमामुळे पश्चिम एक्सप्रेस हायवेवर 7 ते 13 तासांसाठी जड वाहनांवर बंदी आणि दक्षिण मुंबईत वाहतूक संचारबंदी असे निर्बंध लादण्यात आले. सलीम खान यांची प्रकृती. सलमान खानचे वडील सलीम खान यांना मेंदूत रक्तस्राव झाल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जावेद अख्तर आणि संजय दत्त सारख्या लोकांनी त्यांची भेट घेतली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वृत्त आहे. अजित पवार विमान अपघाताची चौकशी. बारामती विमान अपघातात अजित पवार यांच्या मृत्यूनंतर ब्लॅक बॉक्स आगीत जळाला. संजय राऊत यांच्यासह अनेक राजकारण्यांनी कट रचल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुंबईत बसला आग. बोरिवली येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या एका लक्झरी बसला अचानक आग लागली. मेट्रो आणि पायाभूत सुविधांमधील अपडेट्स. MMRDAनं मेट्रो लाईन 4च्या सल्लागाराला काढून टाकले. मुलुंडमध्ये खांब कोसळल्यानंतर सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली. गुन्हेगारीच्या बातम्या. रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात नवीन खुलासे. तसेच हायड्रोपोनिक तण ची तस्करी मुंबई कस्टमसाठी एक मोठी समस्या आहे. हवामान आणि पर्यावरण. मुंबई क्लायमेट वीक 2026 मध्ये फडणवीस यांनी सांगितले की मुंबई ग्लोबल साऊथसाठी क्लायमेट फायनान्सचे प्रवेशद्वार बनेल. 30 शहरे UNEP सोबत बीट द हीट उपक्रमात सामील झाली. इतर. मुंबई उच्च न्यायालयानं INS शिखराजवळ बेकायदेशीर उंच इमारतींच्या बांधकामांवर बंदी घातली. पंतप्रधानांच्या हेलिपोर्ट भेटीमुळे. तसेच शहरातील AQI आणि उष्णतेच्या धोक्याबद्दल चिंता वाढत आहे.